चला मंडळी, आता आपण निघायचे मुंबईला. सगळ्यांची तयारी झाली आहे बघा. आणि आता जरा दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊयात. दत्तगुरूंचं दर्शन घेऊ आणि मुंबईला जायला तर निघू. आपण टेम्पो मागवला आहे, तर ते आता येतील 2 वाजता आणि त्या गाडीतून आपल्याला निघायचं आहे. चला या, चला रे मंदिराकडे या. मोरया, हा बघा मोरया. हे बघा, हे आहे आमचं वाडीतलं दत्तगुरूंचं मंदिर आणि हे आहे सभागृह. हा याच्याकडे आहे ना, आता आणली ना कोणी, ही गेली होती ना आणायला, घरी आहे बघ. काजूचं झाड आणि इथे ना हे काम बघते ना, हे चालू आहे. इथे असा बांध घालत आहेत, संपूर्ण असं कंपाऊंड होत आहे. हे बघा, हे आपलं वाडीतला दत्तगुरूंचं मंदिर. प्रचंड ऊन आहे. मे महिन्यामध्ये जर येत असाल तर टोपी, पाण्याची बॉटल, गॉगल सोबत घेऊन फिरा. चला मंदिरामध्ये. गुरुदेव दत्त. पायाला त्यांच्या हात आणि पप्पाच्या चरणाकडे ठेवायचं. त्यांचे पाय कुठे आहेत? हे काय बाप्पाचे पाय? गुरुदेव दत्त. हे बघ, हे चरण आहेत. अरे चरण त्यांच्याकडे सगळीकडे असतं. आपलं काय म्हणजे मी ठेवितो मस्त तिथे, तिथे तुझे पाय दोन्ही. मग आपण तिथे पाय माता ठेवला, तुझे चरण आहेत देवाचे. इथे ठेवू. चला आता थोड्याच वेळात आपण निघूया. आता टेम्पो घेऊन येतील पातळे आणि मग आपण जाऊ संगमेश्वर रेल्वे स्टेशनला. गाडी 1 तास लेट आहे असा मेसेज आला आहे. आता प्रत्यक्ष जाऊन बघू काय सिच्युएशन आहे. जरी लेट असली तरी आपण आपल्या टायमात पोहोचण्याचा प्रयत्न करू. चला तर आता फायनली आपली गाडी आलेली आहे, आपण निघालो. चला, हे आपलं घर. चला चला चला, चला. चप्पल पाहिजे. संगमेश्वर स्टेशन पर आता गरम गरम जायचं आहे. गाडीवर छप्पर नाही आहे तापत. पुढे बसू, बघू कोण लहान असेल तर त्याला घेऊ. चला बॅग दे. चल चल बस. पहिले तुम्ही बॅग ठेवा. ठेवा. हा ये. पप्पा ही पिशवी ठेवायची आहे. पप्पा याचे दे दे. हा, त्याच्यात पपई वगैरे असेल तर एका साईडला ठेवतो. कसं चढतोस बघू दे. कपडे बघितले सगळे कसे लोळवत होते बघ. साप झोपून विपून चढतो येतो. समीक्षा मला ती बॅग तिकडे ठेव. चला फायनली आता निघूया आपण संगमेश्वर रेल्वे स्टेशन आणि तिथून मग आपला प्रवास सुरू आहे. दुपारची मांडवी आहे 3ची. चला.
रवी दादा सगळे लाईट वगैरे बंद करतोय. मे मध्ये यायचे सगळ्यांनी. चलो बसा इकडे बसा. कुठे जाऊ नका गडबड आहे ना. हा आबा चला बाबा चला. काळजी घ्या. आई चल चला अण्णा. बाय. चल काकी. बाय बाय गणपती बाप्पा. मोरया. हा हा. चला गरम गरम हवा आहे ना. नाही एवढं वाटत नाही ना. नाही, नाही, एवढं ओपन आहे ना. मस्त वाटतंय. भारी. टेम्पोतला प्रवास संगमेश्वर रेल्वे स्टेशन पर्यंत. हे तू बस रे बाबा. बस तू. हा ए तू झोपलास तरी चालेल. लाईट नाही चालू आहे. सोलर समज. अरे खाली बस ना. अरे इथे येईल ना तू मागे. पडशील बेटा पडशील. जाऊ त्याला एक बस 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 इथे. आम्ही येते ना काकी आणि मम्मी पण येतात. ऑर्डर लागते. जावा तोंडाला. चला चला. क्या बात आहे. मस्त. हवा आहे ना. या इकडे या वाडीमध्ये आम्ही आलो होतो दोघे चालत लग्नासाठी. त्यावेळी रोडचं ना डांबराचं काम चालू होतं. हे पातळ्यांचं घर. हे टेम्पोवालेच नाही याच्या घरी. शंकर आहेत ना. त्याच्या मुली. एवढे आता बाजारात. एवढे वगैरे आता संगमेश्वरच्या बाजारात असतील. नंतर मग ते आता येतील. हे बघा हे आपले जे मांडवकर आहेत ना त्यांचं दुकान. मोरया. संगमेश्वर एअरपोर्टला आपलं स्वागत आहे. आणि ते पण आम्ही आलेलो आहे टेम्पोतून. टेम्पोतून एअरपोर्टला. टेम्पोतून आपण एअरपोर्टला आलो आहे ना. हा एक नंबर. मग ही आपली साधी माणसं आपण. मग सांभाळून उतरा. ते काय गावची वाटतात काय? हा? बघा एअरपोर्टच्या बाहेर टेम्पोतनं आलेली माणसं. जरा मागे आम्ही किल्ल्यावर या ना. अशी या ना. ओके ना. हा येतोय जरा आधी. सगळेजण संगमेश्वर रेल्वे स्टेशनला उतरलोय आणि फोटो काढतोय. संगमेश्वर एअरपोर्ट ना. संगमेश्वर एअरपोर्ट. कोकम सरबताने काय घेतलं. वेपर्स. व्हेरी गुड. तुला काय हवं मोरया. मोरया तुला काय पाहिजे. पुढे
चंद्राच्या नाही श्रीखंडाच्या गोळ्या श्रीखंडाच्या गोळ्या चंद्राच्या गोळ्या कधी- चंद्राच्या गोळ्या? दीदी तेच म्हणते चंद्राच्या गोळ्या श्रीखंडाच्या गोळ्या आठवत नाही का? वेफर्स हे एक द्या. तुला काय पाहिजे का हे काय नको ते घालू नको ते. हे घे. तुला काय पाहिजे? श्रीखंड किती आले ते? वडापाव करा 50. एक ए पैसे दे. मम्मीला देऊन आलीस. हे काय हात नाही आहेत का? हे घे. एक त्याने पण तेच घेतलं. चल जरा स्टेशन एक्सप्लोर करू आपण. एअरपोर्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते, ज्यांनी कोकणामध्ये रेल्वे सुरू व्हावी हे जे दिवास्वप्न पाहिलं होतं आणि ते प्रत्यक्षात साकार केलं, ते सन्माननीय प्राध्यापक मधु दंडवते साहेब यांचा सन्मान कोकण रेल्वेने इथे त्यांची प्रतिमा लावून केलेला आहे. वेलकम टू संगमेश्वर. अगदी एअरपोर्ट लुक दिलेलं आहे. असं वाटतं की एअरपोर्टला आल्यासारखंच. इथे बसण्याची व्यवस्था छान केलेली आहे. आणि कोकणातली जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत, हे रत्नागिरीतली थिवा पॅलेस, हे आपलं कसब्यातलं कर्णेश्वर मंदिर, कसब्यातलं संभाजी महाराजांचं स्मारक, रत्नागिरीतले गणपतीपुळे मंदिर, याची संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे. छान ब्युटिफिकेशन केलेलं आहे. इथे पाहू शकता रत्नागिरी किल्ला, गणपतीपुळे बीच आणि इथे इकलेश्वर मंदिर, संगमेश्वर. खूप छान. आणि हा बाहेरचा परिसर. इथे समोर रिक्षा स्टॉप आहे, पार्किंग आहे आणि इथून बाहेर जाण्यासाठी, म्हणजे इथून आतमध्ये एंट्री आणि इथून बाहेर जाण्यासाठी, असं एकंदरीत संपूर्ण रेल्वे स्टेशन सुंदर असं रेनोव्हेशन केलेलं आहे. डिपार्चर आणि अरायवल. आणि हा संगमेश्वरचा आजूबाजूचा निसर्गरम्य असा परिसर. आपली दुपारची गाडी आहे मांडवी. 3चा टाईम आहे, पण आज गाडी मेसेज आला आहे की गाडी 1 तास लेट आहे. आपण सगळे तर टायमामध्ये पोचलो आहे, पण आता बघूया गाडी किती वेळात येते आहे. इथून बाहेरून तुम्हाला जरा मी एक वेगळं लुक दाखवतो संगमेश्वर रेल्वे स्टेशनचा. हा मुंबई गोवा हायवे. हा जातो मुंबईकडे आणि हा जातो रत्नागिरीकडे. आणि बाहेर आल्यानंतर असं रस्त्याच्या बाजूला असं फुटपाथसारखं ठेवलेलं आहे. सुंदर ब्युटिफिकेशन केलं आहे. आणि हे बघा, हे आतल्या बाजूने जे रेल्वे स्टेशन आहे ते इथून आपण असं पाहू शकतो. पूर्वी जागा खूप छोटी अरुंद होती. आता बघा इथे काल रात्री दाखवलं, पण ते एवढं काही स्पष्ट दिसत नव्हतं. परंतु आता बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशन नवीन लुक. खरं तर ओपनिंग होऊन खूप दिवस झाले, खूप महिने झाले. आपल्याला काय दाखवायला मिळालं नव्हतं, पण आता शिमगे उत्सवासाठी म्हणून आपण आलो होतो, तर आपण तुम्हाला दाखवतो आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन. अजून बरेचसं काम करण्यासारखं आहे. खरं तर आतून काही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या नाही आहेत. फक्त बाहेरून म्हणतात ना कवर घातलं आहे, तसं करून ठेवलं. आतनं ज्या सुविधा मिळायला पाहिजेत त्या खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होत्या.
फक्त बाहेरून चकाचक करून काहीच फायदा नाही. पण ठीक आहे, एकंदरीत जे झालं आहे ते चांगलं आहे. सुरुवात झाली, उत्तम आहे. बरं, इथून आतमध्ये जायला सुद्धा जागा आहे. हा शॉर्टकट आहे. चला तर मंडळी आतमध्ये जाऊ आणि गाडी किती वाजता येते ही वाट बघू. गाडी आली की मग आपला मुंबईचा प्रवास सुरू होईल. आपल्याला उतरायचं दादरला आणि मग तिथून आपल्या घरी वरळी. चला. शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस या गाडीवर डबे इंजिनापासून या क्रमांकावर आहे. पहिला अनरिझर्व्ड कंपार्टमेंट, दुसरा अनरिझर्व्ड कंपार्टमेंट, तिसरा S5, चौथा S2. चला, गाडी यायची वेळ झाली आहे. अनाउन्समेंट झालेली आहे आणि आपल्याला आलेली आहे S5 अथवा M2 डब्बा क्रमांक 19. फॅन्सी कार 11वा, फर्स्ट क्लास A1, 12वा A1, 13वा. चला मंडळी, गाडी आलेली आहे. गाडीचा प्रवास. भूक लागली ना मला. शाबास. अरे ते दे ना. ही बघा आर्या आहे ना इथे मस्त. अभ्यास करते. आर्याची परीक्षा चालू आहे, पेपर चालू आहे. आर्याची परीक्षा सुरू आहे तर तिला अभ्यास चालू आहे. काय म्हणतो सँडविच हवं आहे का दीदी? त्याला कटलेट. चीज सँडविच आहे, व्हेज सँडविच आहे, पुढे कटलेट आहे. कटलेट दे. मला पण कटलेट. 2 दे. एक तिला दे, हिला दे. हिला पण दे. कसला कटलेट आहे? व्हेज कटलेट. दाखव. खोल बघा बघू. हे सँडविच आहे. दोनों भाई उठाओ, आप दोनों उठाइए प्लेट को. ओके. कितीला आहे? हे घे आर्या. सँडविच हे तुला दे. हाँ, चीज भी वेज है. हे सुरमई आहे का? कसं आहे? छान आहे. हे मोर्या. अरे कसं आहे का? छान आहे. ये तो अजून कोण खातं? बस आहे हे पाहिजे काय तुला? आर्या आम्ही शेअर करू. शेअर करते. त्याला पाहिजे. हा त्याला. तुम्हाला घ्या. नाही, मला नको. चटणी मेंदू वडा द्या. चटणी नको. चटणी नको, फक्त मेंदू वडा द्या. हां, चटणीवरून वरून डोक्याला टाकेल. एकच. घे घे. कलिंगड आलेत आणि बघा कलिंगड घेतलेत. सगळेजण कलिंगड खातात.
दीदी बरोबर मला मीठ घेऊ शकतो. मीठ घेऊ शकतो. समीक्षा मीठ टाक नाही त्यात. बस काय आहे? हे घे तुला. हे आम्हाला भाऊ मी नाही, 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 मेथी हे पॅटीस. नको, नको. कोण नाही खात आहे? मस्त नाही नाही बस झालं. त्यांचं हे घे तू. बस झाले ना तू अजून पाहिजे बस झाले. बस गरम आहे जरा ठीक आहे. हे किती दिले? ये हमारे कुक है बनाते हैं. मूंगफली की दाल हाँ हाँ तेल और उसका आइक जरा. रेसिपी आहे का? हाँ. वो यूट्यूब पे डालने वाला आप अरे यार। जरा बताओ ना बराबर मस्त देखिए सर मुझे नहीं नहीं बहुत बहुत टेस्टी नहीं, थोड़ा है जो भी है मालूम पड़ेगा. सिंगदाने रहते हैं और जो मूंगफली का वो रहता है ना क्या फूड रहता है बारीक बारीक फ्रूट रहता है और जो बटाटा अपने बॉल करते हैं बॉल करके और उसमें डाल के कॉफी और ये बनाते हैं बहुत बहुत अच्छा बना है बहुत टेस्टी बना बहुत थैंक यू मस्त है है कोटिंग कोटिंग को मतलब ये बाहर से क्या लगा बेसन कौन सा लगाया है? कड़क क्या लगा है? ये नहीं सर मुझे पता नहीं बाहर से ये कौन सा इसमें ये क्या हो बाहर से क्या लगाया कोटिंग के लिए? ये ना क्या बोलते हैं? मैं अभी जो हम लोग से पूछ के बताता हूँ ठीक है सर हाँ चलेगा ठीक है. चलो थैंक यू वेलकम आपका नाम क्या है? बना धर्मेंद्र तोमर है धर्मेंद्र तोमर है धर्मेंद्र. हाँ. अरे यार अरे ओके ठीक है मैं बताएगा जी कैसे बनता है तुम्ही खाल्लात की आहे? मस्त है गर्मा गर्म है एक नंबर अरे घे रे. अरे घे. अरे घे लाजू नको. अरे घे. ये आपका. अरे घे. आमचं चालूच राहिलं रे. घे जास्त पण घे. छान आहे. ये रे आप. आमचं आता येस पण चालूच आहे. पोरं आमची हे आहे. हे काय खवय्ये. अरे मी बघ मी पण लहानपणी आहे ना असंच एकटा जात होतो तेव्हा मला असंच देत होतो. मग आता ती उधारी माझी पिटते. हा बरोबर. भाऊ का? बाबा काय बोलत होते? कोण आहे ना रे? बच्चू भाई संध्याकाळचे वाजले 6:30 आणि आता गाडी आलेली आहे पेनला म्हणजे गाडी एकदम ऑन टाईममध्ये आहे. जरी थोडा उशीर झाला होता गाडीला लेट होती पण ती आत्ता टायमामध्ये पोचते. आपण वेळेत घरी पोचू. चला आता पुढे काही जास्त शूट करत नाही. आता आपण डायरेक्ट नमस्कार मंडळी रात्रीचे आत्ता वाजलेत 10:30 आणि 10 वाजता आम्ही घरी पोचलो. जरा फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी जेवलो वगैरे आणि आता व्हिडिओ एंड करण्यासाठी घेतला आहे. आजचा प्रवास संगमेश्वर ते दादर मुंबई आपला प्रवास छान प्रवास झाला. मजा मस्ती करत आलो मस्त खात पीत आलो धमाल मस्ती झाली. हे बघा आर्या मोदी इथे बसलेत. थकलो आता कंटाळा आला आहे. आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे आणि आता झोपूया. उद्या परत आपलं काम सुरू मुलांची शाळा सुरू. तर आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण नक्की कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजचा हा व्हिडिओ मी आत्ता इथे थांबवतो. बाय बाय गुड नाईट.